आपण कुठे चाललोय? आपण चाललोय जिथं आंटी आणि मम्मी नेमके काय बोलतो ते सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आता आम्ही तुळशी वृंदावन बघायला चाललोय. तुळशी रोपाई व्यापार आहेत त्या पण आम्ही तुम्हाला दाखवणार. तसंच मोगऱ्याची वगैरे झाडं खूप आहेत आणि इतर पण खूप छान असं आहे तिथे बघण्यासाठी. विठ्ठलाची मूर्ती तिथलं एक काय वैशिष्ट्य आहे तिथलं बघण्यासारखी विठ्ठलाची मूर्ती आहे तिथली. बरेच लोक जातात आणि फोटो काढतात तिथं. तर आम्ही पण तीच करणार आहे. तर चला पुढं बघूयाच. पुढे नाही. चला साक्षू पण तयार झाली आता. चला आज काय करते नेमकं? अगं मी तिकडे झालेली आंटीकडे बघ. आम्ही आता नको रिक्षा बघतोय. आता जवळ आहे. अगदी थोड्या अंतरावरच हायवे आहे आणि त्या हायवेला रिक्षा असतात. मग आता आम्ही जवळ आहे, घरापासून जवळ आहे ना. लगेच पोहोचलो. 5 मिनिटं पण लागणार नाही. गर्दी पण भरपूर आहे. 10 वर्षापूर्वी नाशिकला काय सुद्धा नव्हती, दुकानं नव्हती, काय पण नव्हती. आता इतकी दुकानं कुठं जागा शिकत आत गेली का? ती म्हणजे काढली का काय तिकीट? बघ बघ बघ. कुठून जायचं बहिणी? आधी आपण ये साक्षू. किती कळायला लागलं गुह्याला? असं त्याला किती कळायला लागलं वहिनी? फुलं किती लागत असतील याला? कशाच झाड आहे? मोगरा. मोगरा आहे हा. तिकडे जाऊया साक्षू. वास येत नाही ना? नाही वास येते का तीच बघा. तुम्ही पाण्यावर पडलेलं म्हणलं घ्यावं, तोडायचं नाही तर आपण. हा, इथे सगळ्या संतांची माहिती आहे आणि संतांची चित्र वगैरे आहेत काढलेली. भित्तिचित्र. तुळशी वृंदावन नाव कसं पडलं? तुळशीची वेगवेगळी झाड आहेत ना. झाड असल्याने तुळशीची झाडं भरपूर आहेत. परत संतांचं महत्त्व इथे सांगितलेलं आहे. सगळ्या बरेच काय माहिती आहे. लॉन आहे तिथं. मोठी अशी मूर्ती आहे विठ्ठलाची, आपल्या पांडुरंगाची. आणि हे सोलापूर फॉरेस्टकडून आहे ना. होय. सोलापूर वन विभागाकडून हे केलेलं आहे. तयार केलंय का? तयार केलेलं आहे. आणि हे बघा इथं म्युझिक बघा किती छान आहे. त्यातून येतं साऊंड. म्युझिकचं आहे ना. झाडाला शेप छान दिलाय हो. मस्त दिलाय. हो पाणी किती मस्त होतं. होतं आम्हाला किती वाटतं छान वाटतं. बघा हो बरोबर आहे. उन्हाचं लई त्रास झाला असतं. चमकतं मस्त. बरोबर आहे. ही झाडं किती व्यवस्थित कटिंग करून ठेवलं होतं. तुकाराम महाराजांची. तुकाराम महाराजांचं आहे. तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, तुकाराम महाराजांचं जिथं जिथं कीर्तन सुरू असायचं त्यावेळेस बऱ्याचदा शिवाजी महाराज त्यांच्या कीर्तनाला हजेरी लावायचं असायचं. इथं दाखवलंय तुकाराम महाराज तिच्यात जाताना. काय म्हणते? भारी सांगत होत्या बहिणी.
याचा वास किती सुंदर येतोय बहिणी, मस्त येतोय वास. आले ते वाटतं, जा. मस्त वाईब येते हो वहिनी, पॉझिटिव्ह वाईब येते ना. वाव, किती मोठे मोठे. कुठनं जाऊया, इकडून असं येऊन काय. बर या तिकडे या. पद्मावती तलाव. पद्मावती तलाव आहे का, किती सुंदर आहे. पद्मावती तलाव मस्त. आता किती 6:30 वाजत ना वहिनी. हो 6:30 वाजता. पण सगळीकडे राहून काय हां खराब झालं उन्हामुळं. किती जवळ. तुम्हाला निवांत बसायला इथं किती छान आहे बहिणी. कधीतरी संडेला ते असं येऊन बसायला, काही फिरायचं नाही तर नाही, येऊन निवांत बसायचं. ते हिंडत. आता आता नाही ती जास्त. तुळशीची तर झाड किती होती हो वहिनी. हो किती तुळशी येते वेगवेगळ्या प्रकारच्या. बघा तुळशींची नावं, राम तुळस बघा. हां आपण ही नावं बघू. ही राम तुळस आहे. तुर असं येतं. इथं सुकले ते म्हणजे बिया लागल्यात त्याला भरपूर. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या तुळशी येते नाही. ही कुठली तुळस आहे बहिणी, कसली मस्त बुश. तुळस आहे. सब्जा तुळस, कसली बुश आहे ना. हे बघितलं का, मी एकदा इथल्याच बिया नेलत्या भरपूर. आलतं का तिथे? होय अजून आहेत झाडं अजून. नको नको. बिया घेऊ शकतोय, हा. बिया घेऊ शकतोय. ते पाणी ते होतं आता नाही का हो. ही कुठली तुळस आहे बहिणी, हिरवीगार मस्तपैकी. कसली मस्त तुझं हे आहे ना. तुरं किती भारी आहे, लय वेगवेगळ्या. इतका सुगंध मस्त आहे ना, है ना. किती छान सुगंध आहे. कृष्ण तुळस आहे तिकडे. इथं पण एक कुठले प्रकार आहे माहिती. तिथं बोर्ड होते ना पहिले, आहेत की तिथं. आहेत ना. भेटली मस्त असते. वाचले भारी आहे. घ्यायचं का तुम्हाला बिया त्यांना विचारून घेऊया ना. नको वहिनी राहू दे, काय करायचं नको म्हणतील. बघा श्री संत सावता महाराज त्यांचं हे. सावतामळे, श्री संत सावतामळे. या. पहिले ते खूप सुंदर होतं ना हो. आता जरा पाण्यामुळे हे झाले ना. त्याची वस्त्र मोठं असते ना, ते सगळीकडे माणसं. आता जास्त येत नाही, स्ट्रिक्ट आहे जरा. पण वास भारी येतोय बघा. संत तुकाराम महाराज, सगळ्या संतांचं स्टॅच्यू येतं ना इथं. हनुमान तुळस जरबेराची फुलं किती मस्त आहे. कुठे जावे की हनुमान तुळस. आपण इथं तिकडे गेले असतील तर आपण वर जाऊ ना. तेवढेच कृष्ण तुळस आहे. चला कुठून जाऊ. ज्ञानेश्वर महाराज पलीकडच्या साईडने आहे. कृष्ण तुळस
सगळ्यांनाच करतात आणि ही सगळी संत बघूया मग वरचं लेअर है ना. ही नामदेव महाराज, संत नामदेव महाराज, संत श्रेष्ठ, वारकरी संप्रदाय श्रेष्ठ संत कवीपैकी एक हे आहेत, संत आहेत. तुम्ही माहिती सांगत जावा, छान सांगत होता मला. तुकाराम नाही, ही श्री संत एकनाथ महाराजांची मूर्ती आहे. तर ही महाराष्ट्रातलं एक श्रेष्ठ संत कवी आहेत. जन्म त्यांचा पैठण येथे झाला, पैठणमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचं नाव सूर्यनारायण आणि आईचं नाव रुक्मिणी होतं. वयाच्या 12व्या वर्षी देवगिरी येथील जनार्दन स्वामींकडे जाऊन त्यांनी शिक्षण प्राप्त केलं आणि लहानपणीच त्यांना संस्कृत आणि पुराणाची लय ओढ होती. त्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी जी काय आध्यात्मिक कार्य किंवा ग्रंथ होते त्याचं त्यांनी खूप वाचन केलं, अध्ययन केलं. आणि परत नंतर 1543 त्यांनी आळंदीत जाऊन संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचं जीर्णोद्धार पण केलं आणि नंतर काय केलं ज्ञानेश्वरीमध्ये. हां, तुम्ही छान सांगितलं. एक विचित्र सांगा. हां, तर ह्या संत जनाबाई आहेत आणि ह्या मराठी संत कवयित्री आहेत. परभणी जिल्ह्यातला त्यांचा जन्म आहे, गंगाखेडचा. आणि त्यांचे माता पिता दमा आणि करुण. आई लहानपणीच वारली असल्याने बापाने त्यांना पंढरपुरात दामशेटच्या घरी ठेवलं होतं. तर तिथंच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या आणि पुढं संत नामदेवास आपले सर्वस्व मानून नामदेव सीजनी असं त्यांना संबोधलं जातं आणि त्या शेवटपर्यंत त्यांनी लग्न केलं नव्हतं, अविवाहित होतं. सुपर. तरी तर आपण इथं आलो ना आता. तर हे आहेत संत चोखामेळा. तर ह्यांच्या पत्नीचं नाव सोयराबाई होतं आणि मुलगा कर्ममेळा, बहीण निर्मलाबाई आणि मेहुणा बंका. हे सर्वजण एकत्र कुटुंब होतं त्यांचं आणि पांडुरंगाचे हे परमभक्त होते. पंढरीची वारी कधीच त्यांनी चुकवली नव्हती. आणि तुम्ही लांबच पळत आहे. तुम्ही येत आहे म्हणून सर का मग? मूर्तीच आहे ती. जवळ आहे मग. तरी तर तुळशी वृंदावनमध्ये आम्ही आले. मस्त वातावरण आहे, एकदम भारी वाटते. म्हणजे तुळशीचं वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशी येते आणि वास एकदम दरवत आहे ना. किती स्ट्रॉंग स्मेल आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि वातावरण एकदम प्रसन्न झालेलं आहे आणि शेजारीच तलाव आहे, त्यामुळे एकदम निसर्गरम्य असं ही बाग वाटते. खूप मस्त वाटते, फ्रेश. आणि घरात आता उन्हाळ्यामुळं खूप गरम होते, त्यामुळं असं बागेत वगैरे आलं. म्हणजे सगळ्या संतांचे स्टॅच्यू होते ना. हो, सगळ्या संतांचा स्टॅच्यू तिथं. अशोक तो पुढे चालली. आधी कसं वाटतंय उंच आणि कसं वाटतं इथं. चांगलं वाटतं. ये की गुलाब किती आपल्या इथं पण कसं झालंय बघ, साक्षीचीच आहे. मस्त आलंय हो गुलाब. साक्षी दमली. चालून भरपूर आहे फिरायला. साक्षू भूक लागली बाळा. नाही जेवण आलं ना. म्हणजे तुळशी किती छान येते बघ ना. कसलं कसं हेल्दी येते ह्या. ते बघ व्हाईट कलरची. हा, ही बघ किती हेल्दी आहे. हो. चल वहिनी म्हणते तर ती बघूया. पाठवला बघ.
काय करते व्हिडिओ किती छान आहे बघा की मधुमालती किती फुलली आहे ना मस्त मस्त गुलाबी छोटी छोटी फुलं चल वैजंती तुळस थांबूया ती पाणी हां. घेऊन परत किती करते. वाव सुपर लाईट लावली ना आता सगळं स्टॅच्यूला असं काय तुम्ही ही मधलं हे काढलं का हां हां काढूया चला आपलं पण फोटो व्हिडिओ हिने इथून जाऊया माघारी राहू दे मस्त आहे ना साक्षी ये तुझा फोटो काढते हॅलो हॅलो आली का तर आता आम्ही इथे बसलोय कारण फिरून फिरून दमलोय ना पण इथं आल्यावर मस्त वाटतंय ना छान वाटतं दरवर्षी तुम्ही सगळे आल्यानंतरच आम्ही पण येतो आम्ही पण येत नाही असं इथे घर जवळच आहे पण तिथं सारखे येत नाहीत पण कसं कोण नाही कोण आलं का मग उन्हाळ्यात सुट्टीला सगळीच येते कोणतरी कोणतरी त्यांच्याबरोबर यावंच लागते ना बरोबर हां दाखवण्यासाठी किंवा म्हणजे थोडासा टाइम बाहेर स्पेंड करण्यासाठी तर त्यावेळेस म्हणजे आम्ही येतो त्यामुळे मग वर्षभर काही येतच नाही उन्हाळ्यामध्येच येऊन जातो आम्ही भारी आमच्या निमित्तानं यायला भेटते का मग काय तुमच्या निमित्ताने यायला भेटतं. हां. तर बसू इथं. तिकडे सांगोला रोड आहे बघा होय चांगलं होत आहे का सगळ्या लाईटी वगैरे आणि हा ट्रॅक आहे बरं का अशा काय सकाळ सकाळी लोकले चालायला तिथे होय जरा आपण जरा लवकर हे बाय नको काय कुठे हाय अरे ते शेवटी टाकायचं ब्लॉगच्या आम्ही चाललो बाय बर ए नाही तसं नसतं शॉर्टकट तुम्ही तिकडे जा ए तसं तुकाराम महाराजांची बाजू राहिली वाचायला. हां वाचूया एक मिनिट